मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार त्यासंबंधी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। 22वा हप्ता 26 फेब्रुवारीला मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणारच आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर आजची एक मोठी बातमी, मीडिया रिपोर्टनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्यासंदर्भात ही मोठी अपडेट आहे आणि 26 फेब्रुवारी 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा जो हप्ता आहे तो जमा होऊ शकतो। प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 2000 रुपये थेट बँक खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत जमा केले जातात। मात्र लक्षात ठेवा, सरकारकडून अधिकृत अंतिम घोषणा अजून करण्यात आलेली नाही, त्यामुळे 26 तारीख ही जी आहे संभाव्य तारीख मानली जात आहे। या 26 तारखेपर्यंत जे आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जे आहेत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। आता हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? सर्वात महत्त्वपूर्ण, जर तुम्ही ई-केवायसी केलेली नसेल, ई-केवायसी करून घ्या। बँक खात्याला आधार नंबर लिंक नसेल तर आधार नंबर लिंक करून घ्या। त्याचबरोबर फार्मर ID नसेल तर ते सुद्धा काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला 2000 रुपयांचा जो हप्ता असेल तो अचूक तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। अर्जात काही चुकी असेल तर ती दुरुस्त करून घ्या, तरच तुम्हाला 2000 रुपयांचा हप्ता जमा होऊन जाईल। आता यापैकी काही अपूर्ण असेल तर तुम्हाला तो हप्ता मिळवण्यापासून अडवू शकतो। त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर जवळच्या CSC सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे, किंवा तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा नो युअर स्टेटसवर बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करून सुद्धा आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता। तर अनेक शेतकऱ्यांचे हप्ते फक्त ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळेच थांबले आहेत आणि त्यामुळे ई-केवायसी पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे पुढील हप्ता आता मिळणार आहे 22वा हप्ता ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तर मित्रांनो, 26 फेब्रुवारी 2026 रोजी 22वा हप्ता साठी संभाव्य तारीख आहे। अधिकृत घोषणा होताच आम्ही तुम्हाला तात्काळ अपडेट देऊ। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी। तर अशा प्रकारे बघितलं तर 26 फेब्रुवारी ही संभाव्य तारीख आहे, अधिकृत तारीख अजून बाकी आहे। केंद्र सरकारनं अधिकृत तारीख जशी जाहीर करेल ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेल। धन्यवाद।